अमरावती प्राचीन काळी इंद्रपुरी म्हणून ओळखली गेलेली ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर म्हणून नावाजलेली ही भूमी पावन झाली ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे बाबांच्या पदस्पर्शानं. ह्या दोन्ही संतांच्या कृपेनं आणि सहवासानं उजळलेला एक कर्मयज्ञ आयुष्यभर तेवत राहिला. हा कर्मयज्ञ होता भक्ती, ज्ञान आणि कर्मयोगाचा अद्भुत संगम संत श्री अच्युत महाराज. अच्युत महाराजांच्या वडिलांचे नाव श्रीधर पंत आणि आई अन्नपूर्णा. भगवान विष्णूंचे उपासक असलेले महाराजांचे आईवडील दोघंही स्वभावानं अतिशय सात्विक आणि आध्यात्मिक होते. अन्नपूर्णा मातेचे दिवस भरले तेव्हा त्या अमरावतीतल्या वरुड जवळील चूडामणी नदीच्या तीरावर वसलेल्या चांदस वाठोडा गावात होत्या. पौष वद्य षष्टी शके 1945 म्हणजेच 27 जानेवारी 1924 रोजी त्यांनी एका तेजपुंज पुत्राला जन्म दिला. अच्युतला 11वे वर्षही लागले नव्हते आणि अशातच त्याच्यावर आकाशच कोसळलं. अन्नपूर्णा मातांना देवाज्ञा झाली आणि महाराज आईच्या मायेला पारखे झाले. आईशिवाय दुसरं जगच ठाऊक नसलेले महाराज ह्या आघातानं कोसळून गेले. महाराजांना आईच्या वियोगाचा विसर पडावा म्हणून श्रीधर पंतांनी मुलाला शिक्षणासाठी नागपूरला पाठवले, पण मन विरक्त झालेल्या महाराजांनी जणू काही वैराग्यच पत्करले होते. त्यांना कशातच रस वाटेना. मन देवाकडे ओढ घेऊ लागले. कीर्तन आणि भजनातच मन रमू लागल्यानं लहानगे महाराज देवळातच बसून राहत. त्यांचे असे वागणे इतरांना विचित्र वाटत असे, पण महाराज मात्र आपल्याच नादात मग्न असत. एकदा परमपूज्य माणिकदेव बाबांचा चातुर्मास नागठाण्यातल्या अरण्यात होता. बालसुलभ वयानुसार त्या भयाण अरण्यात महाराज घाबरले. माणिकदेव बाबांनी लहानग्या महाराजांना धीर देत म्हटलं, सत्पुरुषाचा आधार देव आहे. तो भक्तीने पावतो आणि भक्तांचे रक्षण करतो. या प्रसंगाचा महाराजांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यातूनच पुढे 8वी उत्तीर्ण झाल्यानंतर 3 वर्षांनी महाराजांनी मौन धारण केले व कोजागिरी पौर्णिमेला महाराजांनी गृहत्याग केला. भक्ती मार्गावर पडलेली कोवळी पावलं देवाच्या वाटेवर पडू लागली. 17 ऑक्टोबर 1941 रोजी एका प्रसंगानं अच्युत महाराजांच्या आयुष्याला अलौकिक कलाटणी मिळाली. युवक अच्युत हा परमहंस आडकुजी महाराज यांच्या गावी वरखेड इथं आला आणि 3च दिवसात त्यांची संत तुकडोजी महाराजांशी गाठ पडली. ह्या भेटीनं अच्युतचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. तुकडोजी महाराजांना भेटल्यावर आपली आईच आपल्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत आहे असं अच्युत महाराजांना वाटलं. भेटीच्या दुसऱ्याच दिवशी तुकडोजी महाराजांनी त्यांना तपश्चर्येचा मंत्र दिला. त्यानुसार परतोडच्या जंगलात अच्युत महाराजांनी तप साधना केली. ती जवळजवळ 1958 सालापर्यंत. प्राणायाम, आसन मुद्रा, ध्यान, प्रार्थना अशी योग साधना सुरू झाली. एका पोरक्या पोराला संत पदावर बसवून तुकडोजी महाराजांनी त्याचे आयुष्य धन्य केले. युवक अच्युत आता संत श्री अच्युत महाराज झाले. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, दैबतीनाथ, मायाबाई, आडकुजी महाराज, तुकडोजी महाराज असं करत ही परंपरा आता अच्युत महाराजांपर्यंत येऊन पोहोचली. अच्युत म्हणत की जेथे दिसती विशेष गुण तेथे देवाचे अधिष्ठान. हे देवाचे निवासस्थान महाराजांनी अनुभवले ते परमपूज्य सत्यदेव बाबा, वैदर्भीय संत श्री गुलाबराव महाराज आणि श्री पुंडलिक बाबा यांच्या सहवासात. अमरावतीतील ह्या संतांच्या विचारांनी अच्युत महाराज प्रभावित झाले होते. त्यांनीही आता समाजसेवेचे व्रत घेऊन संपूर्ण आयुष्यच त्यासाठी वाहायचे ठरवले.
संत तुकडोजी महाराजांच्याच आदेशावरून आता अच्युत महाराज अमरावतीच्या तपोवन इथं दाखल झाले. तिथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे मल्ल, एकेकाळचे डॉक्टर, स्वातंत्र्य सेनानी अशा दाजी साहेबांना त्यांनी महारोग्यांची सेवा करताना पाहिलं. दाजी साहेबांच्या रूपानं माणसातला संत पाहिल्यानं अच्युत महाराज भारावून गेले. अच्युत महाराजांना कुष्ठरुग्णांबद्दल कमालीचा जिव्हाळा व सहानुभूती वाटू लागली. शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांनी आपली हस्तलिखित पुस्तके आणि दैनंदिन प्रवचनं ह्यातून येणारे पैसे कुष्ठधामातील बालकल्याण निधीत अर्पण केले. पुढे दाजी साहेबांनी तपोवन सोडल्यावरही अच्युत महाराजांनी तपोवनाचे सेवाकार्य अविरत सुरूच ठेवले. अच्युत महाराज सर्व मानव जातीसाठी समान भावना ठेवणारे द्रष्टे संत होते. एकदा दर्यापूर इथं महाराजांचे प्रवचन सुरू होते. तिथे त्यांना एका नसीमा बानो नावाच्या मुसलमान मुलीच्या आजाराबद्दल समजले. मुलीचं वय फक्त 14. त्यात वडील रिक्षाचालक असल्यानं घरची गरिबी. शस्त्रक्रियेचा खर्च त्या रिक्षावाल्याच्या आवाक्याबाहेर असल्याचं महाराजांच्या लक्षात आलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ह्या उक्तीप्रमाणे महाराजांनी त्याच दिवशी प्रवचनानंतर भाविकांना आवाहन केले आणि बघता बघता शस्त्रक्रियेची रक्कम जमा झाली. नसीमा बानोच्या आजीनं तर भरल्या डोळ्यांनी महाराजांनाच आप ही सच्चे अल्लाह हो असं म्हणत आशीर्वादच दिले. एक नसीमा बानोला वाचवणं पुरेसं नाही, तर अशा अनंत गरजवंतांना आधाराची गरज आहे असे महाराजांना जाणवले. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथा असं म्हणत महाराजांनी एक कार्य योजले. माजी आमदार भैयासाहेब देशमुख आणि आनंददायी शिक्षणाचे प्रवर्तक श्री गावडे गुरुजी यांच्या योगदानातून 1987 मध्ये साने गुरुजी मानव सेवा संघ स्थापन केला गेला. संस्थेद्वारे 1250 हून अधिक गरजवंत हृदयरुग्णांचे इलाज मुंबई इथं करण्यात आले. पण प्रत्येक वेळा इलाजासाठी, शस्त्रक्रियांसाठी मुंबईला जाणे फार अवघड आणि जोखमीचे होऊ लागले. जाण्या येण्याची, राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करणेही कठीण कार्य होते. आता अमरावती इथेच असे हार्ट हॉस्पिटल असावे अशी महत्वाकांक्षी इच्छा महाराजांनी व्यक्त केली. लोकसहभागातून अगदी 10 रुपयांच्या देणगीतून काम सुरू झाले. इतका मोठा भव्य संकल्प अशा देणगीतून पार पडणे केवळ अशक्यप्राय गोष्ट होती. पण महाराजांच्या दैवी आणि समर्थ प्रयत्नातून हा चमत्कार शक्य झाला. सेवा संघाच्या रोपट्याचे अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल या नावाने वटवृक्षात रूपांतर झाले. 1 ऑक्टोबर 1998 रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन पार पडले. अमरावती मार्डी रोड इथं सुमारे 5 कोटी रुपये खर्चून सुसज्ज आणि अद्ययावत असे 50 बेडचे हार्ट हॉस्पिटल सुरू झाले. 2004 ला बाह्य रुग्ण विभाग, 2005 ला कार्डियाक सर्जरी विभाग असा उल्लेखनीय प्रवास घडत गेला. 7 जुलै 2006 रोजी मुंबईच्या डॉक्टर रत्ना मगोत्रा यांनी या हॉस्पिटलमध्ये पहिली ओपन हार्ट सर्जरी केली. अमरावती विभागाच्या इतिहासातील ती पहिली शल्यक्रिया होती. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, ओपन हार्ट, क्लोज हार्ट सर्जरी, पेसमेकर व लहान मुलांवरील बिनटाक्याची की होल सर्जरी येथे निष्णात सर्जन व कार्डिओलॉजिस्ट करू लागले. हजारो गरीब गरजवंत हृदयरुग्णांच्या सेवेचे कार्य अखंड सुरू झाले. आज मितीला अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये 1 कॅथलॅब आणि 2 ऑपरेशन थिएटर्स आहेत. इथे दरवर्षी हजारांहून अधिक कार्डिओलॉजी प्रोसिजर, अँजिओप्लास्टी
आणि 700 पेक्षा जास्त ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरित्या पार पाडल्या जातात. आजतागायत थोड्या नाही, तर तब्बल 46,328 शस्त्रक्रिया इथं संपन्न झाल्या आहेत. दर दिवशी 10 एंजिओप्लास्टी आणि 3 बायपास सर्जरी होत असलेले हॉस्पिटल दुसरे मिळायचे नाही. विनामूल्य उपचार करणारे, अमरावती विभागातील केवळ हृदय शस्त्रक्रिया करणारे हे एकमेव हॉस्पिटल आहे. पण हॉस्पिटल ह्यावरच समाधानी नाही. येणाऱ्या काळात हॉस्पिटल 250 बेड एक्सपान्शन अशी वाटचाल करण्याचा संस्थेचा मानस आहे. अधिकाधिक रुग्णांच्या सेवेसाठी आपली कार्यक्षमता वाढवत फक्त विदर्भच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गरीब हृदयरोगी पेशंटसाठी हे हॉस्पिटल वरदान ठरणार आहे. श्री अच्युत महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षी ह्याहून मोठी आदरांजली दुसरी असूच शकत नाही. अच्युत महाराजांना भगवी वस्त्रे, गंधमाळ, कर्मकांडाचे षोडशोपचार कधी रुचलेच नाहीत. ते म्हणत की थोडा गुण मिळता घ्यावा, जीव परोपकारी वेचावा. असा परोपकार करत दुःखितांच्या सेवेसाठी संत श्री अच्युत महाराजांनी आपला देह चंदनासारखा झिजवला. पण त्यांचे कार्य फक्त जनसेवेपर्यंतच मर्यादित नव्हते. 1961 साली महाशिवरात्रीला अच्युत महाराजांचा पहिला ग्रंथ श्री पंचधारा स्तोत्र प्रकाशित झाला. नंतर कौंडण्यपूर येथील वास्तव्यादरम्यान तब्बल 7 वर्ष त्यांनी विविध ग्रंथांचे लेखन केले. अध्यात्म रामायण, दुर्गा सप्तशती, श्रीमद भागवत, महाभारत, शिव महिमा स्तोत्र अशा संस्कृत भाषेतील कित्येक धार्मिक ग्रंथांचा त्यांनी अनुवाद केला. श्री संत महाराजांची ग्रंथरचना म्हणजे ज्ञानाचे दालनच. पौराणिक वाङ्मय सृष्टी निर्माण करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार म्हणजे श्री संत अच्युत वैदर्भीय ज्ञानेश्वरी. याशिवाय खेड्यातील माणसे गीता ग्रामगीता, ग्रामगीता तत्वसार, संस्कार पाठ असे सुमारे 100 ग्रंथ त्यांनी लिहिले. महाराजांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रवचनांची संख्या तर 15,000हून अधिक भरेल. लोकप्रबोधनाचे इतके मोठे कार्य महाराज आयुष्यभर करत राहिले. श्री अच्युत महाराज नेहमी म्हणत की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्ती सादर व्हावे. ही हरिभक्ती आयुष्यभर करत अच्युत महाराजांनी दिनांक 7 सप्टेंबर 2012 रोजी आपला देह ठेवला. पण लौकिक अर्थानं ते अनंतात विलीन झाले असले तरी ह्या युगपुरुषाचं काम या विश्वाच्या अंतापर्यंत समाजाला दिशा दाखवत राहील. संत श्री अच्युत महाराजांनी समाजाला सेवेचा पाठ शिकवला, स्वतःच्या आचरणांनी आदर्श घालून दिला. भक्ती, ज्ञान आणि योगाचा अद्भुत संगम असलेला हा कर्मयज्ञ असाच कायम तेवत राहील. संत श्री अच्युत महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन.